नमस्कार. आपण पाहताय मावळ परिसर न्यूज आणि आपण आता आहोत मावळ तालुक्यातील ताजे या गावामध्ये. मावळ तालुक्यामध्ये जवळपास 2 ते 3 दिवस पावसाने प्रचंड हाहाकार माजवला होता. अशातच काही गावांमध्ये दरड ही कोसळलेली आहे आणि ताज्या या गावामध्ये आपल्यासोबत काही ग्रामस्थ महिला आणि पुरुष आहेत. रुक्मिणी विठ्ठल मोरे. काय सांगायला आता याच्यावर? सांगायचं काय, आता दरवर्षी लोक नोटीस देतात. जोपर्यंत 8 महिने उन्हाळा असतो तोपर्यंत कुणी सुद्धा येत नाही. आणि आजही 4 दिवस झाले कुणी आले का? लहान लहान पोरं काढले सकाळी 7 वाजता. त्यांना 5 वाजेपर्यंत चहा नाही, पाणी नाही, काय नाही, काय नाही. पोरं तुळतुळ करतात. एकही कुणी आलं नाही. शासन करतंय काय की लोक झाकल्याच्या नंतर जागी होतात का? पहाटे 4ला घडलंय. पहाटे 4ला. हा, तेव्हा तुम्ही काय केलं त्यावेळेस? आम्ही काय केलं, आम्ही आवाज आल्यावर जागा झालोय. काय करणार लेडीज, काय करणार एकटी घरात असल्याच्या नंतर? हा, घर किती जवळ आहे आमचं? हे आमचं घर आहे जवळ. हा, गेल्या वर्षी पण देवळात मिटिंग झाली, त्यावेळेस सुद्धा कुणीच बोलले नाही. मी म्हणून स्वतः बोलले की 8 महिने तुम्ही लोक असता कुठं? पाऊस पडल्यावर जागी होता का तुम्ही? जेव्हा ही दरड कोसळली तेव्हा तुम्हाला कुठं हलवण्यात आलं होतं? आम्ही इथं झोपलेलो होतो रात्रीचं. आणि आवाज आला काय आणि सँक्शन मध्ये आणि 4 पाठ झाले ते काय पहाटे 4 वाजता झालं. ही साईडनी आमची घरं आहेत. यात मग आमच्या माणसांनी लगे आम्हाला बाहेर काढल्या. अच्छा. त्या शाळेमध्ये नेऊन बसवल्या पावसात. नाही ओलं चिल्लं पोरं लेकरं आमची, कुणी आम्हाला पाणी सुद्धा नाही दिलं. तशी संध्याकाळची काढली बाहेर खामशेटला, त्याच्या नातेवाईक गेलो. मग आमची कुणी कदरच नाही केली अजिबात. आम्ही काय केलं असतं एवढ्या मुला लेकरांना आमच्या? त्याच्यावर परत आज 4 दिवस झालं कुणी आमच्याकडे ढुकून बघितलं नाही, कुणी आलं नाही, आम्हाला विचारलं नाही का तुम्ही काय करताय काय करता. गायकवाड हृदय समाजाचे अध्यक्ष आहे. आज कमीत कमी 7 का 8 वर्ष आले या विषयाला. तहसीलदार साहेब येतात, लेटर लिहतात, आम्हाला देतात, पण त्याच्यावर कधी त्यांनी आहे ना 8 महिने 4 महिन्याच्या नंतर 8 महिने कधी आले पण नाही, ढुकून पाहिलं पण. आज परिस्थिती एवढी आहे का लोकांचा मरणा जीवनाचा हे प्रश्न आहे, पण कधी त्यांनी ढुकून नाही पाहिलं. आता पाऊस आल्याच्या नंतर येतात फोटो काढून. किती वर्ष? 8 वर्ष आले कम्प्लीट. आज मुलांचा लेकरांचा काय विषय? हा, फक्त काही विषय केला नाही, काही नाही. फक्त आज 4 दिवस झाले कुणी ढुकून नाही पाहिलं. शाळेमध्ये माणसं नाही कमी, त्यांना पाणी पण नाही विचारलं कुणी. हे कवर असं चालणार? हा, शासन कवर असं ग बसणार? आम्ही कवर असं ग बसणार? आमच्या मुलाला लेकरांना कोण हे करणार? हा विषय आहे का नाही? प्रशासकीय माणसं येऊन पंचनामा करून जातात. पंचनामा दरवर्षी होतो. 8 वर्षाला हा पंचनामा दरवर्षी होतो, पण काही करीतच नाही. असं कवर चालणार आहे? आणि मुलाला लेकरांना काय आहे या विषय? हा, बारीक पोरं आहे, हा, त्यांचा विषय काय करणार? हा, आताही आज परत 4 दिवस झाले कुणी आलं नाही, ढुकून नाही पाहिलं. हे कवर चालणार? हा, सरकारने त्याची नोंद घ्यावा असं मला म्हणतोय. सगळ्यांनी त्याचा विचार करावा असं मला म्हणायचं. आज एवढी लोक इथे येतात. आज घरं किती? 54 घरांना हा धोका आहे. आज हा इकडून गेला असता तर एवढी घरं झोपली असती, राहिली असती का? नशीब आमचं की इकडून गेला तो. इकडून गेला तर 4, 5, 7, 8 जण घर कुठून गेला असता, फार शाळेपर्यंत गेला असता विषय. हा विषय मला हेच म्हणायचं एवढंच. बाकी जीविताला धोका होता. अशा प्रकारे लोक सांगतात आहे की बाबा शासन आमच्याकडे लक्ष देत नाही. बरोबर कारण तुम्ही आहे. वयस्कर आहात, तुम्ही काय सांगाल? बरोबर आहे. आता 8 वर्ष ही चालली असंच, कोणी बघत नाही, काही नाही. परत नोटीस आणून देतात, पण उन्हाळ्यामध्ये येत नाहीत ते करायला की बघ कुठंतरी यांची सोय करावं, काय करावं, ते अजिबात करीत नाही. आता हे रात्री 4ला झालं, झोपत हे होतं. पोलीस पाटलाने आवाज दिला तेव्हा आम्ही बाहेर निघालो. कुणी बघितलं नाही. पोलीस पाटलाने आम्हाला जागवली खरं म्हणतं. तेव्हा सावध केला आणि त्याने जागा कोणी दिली नाही, तर कोण होतं इथं राहायचं? पोलीस पाटलांनी ती चावी आणून दिली माझ्याजवळ. आम्ही ते खोललं, तिथं पाण्याची काय तर तिथं कसं अशा अखेरात काढली. 2 दिवस सारखा पाणी पडत होता तिथंच. खाण्याची सुद्धा सोय नाही. जेवताना काय काही पोरं ओढून नेली बाहेर आम्ही. आता याची सोय कोण करणार? 8 वर्षाला तुम्हाला नोटीस येतात ते आपण दरवर्षी नोटीस येतं ते आम्ही सांगतोय ना की तुम्ही आता येताय नोटीस आणि उन्हाळ्यात तरी जागा व्हा. कोणी होत नाही. 2 वर्ष सांगतोय आम्ही त्यांना. कोणीच येत कोणच येत नाही. फक्त पाऊस काळात येतात, नोटीस देतात, तुम्ही बाहेर निघा, बाहेर निघा. पोलीस येतात, पोलीस सुद्धा ओढून काढतात, बाहेर निघा. अरे पण बाहेर निघा, पण त्यांची सोय काय आहे? सोय काहीतरी व्हायला पाहिजे ना. मग आता किती दिवस असं चालायचं? नाही तर मग तुम्ही ये म्हणा आणि एक बाम टाका आमच्यावर, मारून टाका. पब्लिक तुम्हाला नको इथं. बरोबर मी बोलते, दुसरं काय नाही. आम्ही आज 5 दिवस झाले असं पडलेलं आहे. 4:30 वाजता झाले. सकाळी 7 वाजता आम्हाला घराबाहेर काढले. शाळेत नेऊन कोण धरलं. शाळेत पाण्याचं असं काठी येतं वर पत्र वाजल्या. तसं आम्ही 4 दिवस काय ना काढलं नाही, खाणं नाही, पिणं नाही, काय नाही. याची ना आलं पोलीस एक दिवस, चला निघा बाहेर, नाही तर टाकीन दांडकं तुमच्या, निघा बाहेर.
शिट्या वाजवायला लागले आम्ही गाई निघालो अंगाच्या कपड्यावर. आम्हाला तशी शाळेत नेऊन कामदारनी, पण आतापर्यंत कोणी विचार केला नाही, काहीच तर नाही. घरी इथंच यावा काही जवळ हे 4:20 हे खाली आलं. आम्हाला आवाज आला तसं आम्ही उठलो लगेच. उठलो तशी लहान लहान लेकरं होती आमची झोपलेली. अशी धरली आणि उठून अंगणामध्ये उभी केली आणि पाणी हा धाडधाडा पडतोय. मग केलाय का आमचा विचार कुणी? आमचा विचार फक्त एकाच माणसांनी केलाय. तीच फक्त उठवाय आली पाटील आणि त्यांनी उठावलं आणि त्यांनी म्हणली पळा. पोलीस आलं आणि खरंच आम्हालाच उलट बोलतात का चला चला पळा. बरं आमची सोय कुठं केली का पोलिसांनी तरी? का ह्या जाग्यात जा का त्या जाग्यात जा असं म्हणलं का? अजिबात काही बोललं नाही. फक्त चला पळा पळा इथून. कुठं पळायचं होतं आम्ही? आमच्याच माणसांनी शाळेत नेऊन कोटावली आमच्याच आम्हाला. माणसांनी आमच्याच माणसांनी शाळेत नेऊन कोटावली. बारकांनी पोरं रडायला लागली त्यांना काही काय सकाळी जेव्हा आम्ही उठलो तेव्हा आम्हाला माहित पडलं. आम्हाला तर त्या एवढी जोरात त्या वळेचं पाणी येतं ना, आमच्या घरात ऐकायला पण येत नाही की बाहेर काय झालंय. जेव्हा आम्ही बाहेर घरातनं निघालोय त्या की घराच्या पाठीमागे दरड कोसळलीये आणि कोणीच नाही, म्हणजे नाही का आम्ही घरातच आहे. हे जेव्हा पोलीस आले आणि बाहेर निघा म्हणले तेव्हा आम्हाला कळतंय की सगळी लोक गावातनं शाळेत जाऊन बसले. ते तोपर्यंत आम्हाला काहीच माहित नव्हतं. दरवर्षी नोटीस येतात, पण नोटीस आल्यानंतर पुढं काहीच होत नाही की बाबा तुमची कुठंतरी व्यवस्था करू किंवा तुमची काय म्हणते त्याला राहण्याची सोय करू किंवा तुम्हाला कुठेतरी स्थलांतर करू. असं काहीच कुठलं प्रशासन अजूनपर्यंत ताज्यामध्ये ह्या ज्या आमची घर आहेत एवढी इकडच्या साईडची डोंगराच्या खालची, इकडं कोणी कधी पाहायला येत नाही, कोणी विचारायला येत नाही. जेव्हा काही होतं तेव्हाच लोक येतात, 4 दिवस विचारतात आणि त्याच्यानंतर कुणी डुकूनही पाहत नाही किंवा कोण विचारपूसही करत नाही. अशी इथल्या ग्रामस्थांची ही व्यथा आहे आणि त्याच्यावरती कुणीतरी कृपया करून विचार करा आणि तोडगा काढा की आमच्या लोकांची काय आहे. आज नशीब सगळ्यांचं चांगलं होतं म्हणून लोक वाचली किंवा थोडक्यात त्यांच्यावरती कुठली वाईट वेळ आली नाही. पण याच्यानंतर काय? अजूनही पाऊस थांबलेला नाही. आताशी पावसाची सुरुवात आहे. पाऊस अजून पडल्यानंतर जे वरती जे जमा आहे दगड माती, अजून जोरात पाऊस झाला तर ते सगळं परत खाली येऊ शकतं ह्याच्यानंतरही. त्यानंतर मग काय? त्यामुळं आताच तुम्ही कुठल्या तरी प्रशासनाने जागं व्हावं आणि आमच्या इकडच्या सगळ्या लोकांचं स्थलांतर आहे की करावं. आमची सगळी घरं जी आहेत 56 घरं आहेत तिथं पूर्ण अख्यावरच्या साईडला, त्यांनी आमचं स्थलांतर कुठेतरी करावं आणि जे 8 महिन्यापूर्वी जे करणार आहेत ते त्यांनी तातडीनेच करून घ्यावे. कारण का पाऊस अजून गेलेला नाहीये. आमच्या घरी लहान लहान मुलं आहेत. लहान लहान म्हणजे अगदी 1.5-2 वर्षाची अख्यावरच्या आईला मुलं आहेत. कमीत कमी 15-16 मुलं आहेत इकडे वरच्या आईला. प्रशासनाने तुम्हाला 8 महिन्याचा कालावधी दिला. 8 महिन्याचा नाही. प्रशासनाला विनंती आहे की 8 महिन्यापूर्वी जे करण्याची गोष्ट आहे ती अच्छा. करा तुम्ही. कारण का 4 महिन्यात जो पाऊस काळा येतो त्याच्यामध्ये कुणीही आम्हाला नोटीस देऊ नका. कारण का जर आमची राहण्याची सोय नसेल तर आम्ही आमची मुलं घेऊन कुठे जाऊ शकत नाही. कारण का आम्हाला घरच नसेल तर जाणार कुठं, हा प्रश्न आहे आमचा. आणि शाळेमध्ये आम्हाला नेऊन ठेवणं हे चुकीची गोष्ट आहे. कारण का शाळा आणि डोंगर खूप जवळ आहे. मग त्यापेक्षा आम्ही आमच्या घरीच राहू. कुठेतरी स्थलांतर करण्यापेक्षा ना आम्ही घरीच राहू. त्यापेक्षा आहे ना आम्ही आमच्या घरी राहू. सुतार, मी इथला रहिवासी आहे. सुमारे पहाटे 4 वाजता दरड कोसळली आमच्या गावामध्ये. आमची घरं पण जवळ आहे. सकाळपर्यंत माहिती नव्हतं लोकांना. ज्या लोकांना कळलं ते सगळे घाबरले होते दिवसभर. त्यांना लोकांना पोलीस प्रशासन आलं, त्यांनी घरातून हुसकून दिलं. कसली सगळी गैरसोय झाली. राहायला पाणी जागा नाही, पाणी नाही, खाऊ नाही. 12 घंटे असे बाहेर काढले सगळ्यांनी. आमची विनंती एकच आहे, आम्हाला लवकरात लवकर आमच्या HP पंपापाशी गायचरण म्हणून आहे तिथं आम्हाला लवकर घरे बांधून द्यावं किंवा जागा द्यावी ही आमची नम्र विनंती आहे. गेली 79 सालापासून आम्हाला भाजेगावची जशी दरड कोसळली तेव्हापासून या ताजेगावचं एक संरक्षण करण्याचं काम किंवा त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम सरकार करीत आहे. मी 1995 ते 2000 पर्यंत मी सरपंच होतो. त्या काळामध्ये सुद्धा अनेक सरकारी लोक येऊन आम्हाला हे केले. त्यांनी सुद्धा आम्हाला हे केलं. आम्ही त्यांना विनंती केली की आमचं ताजे ग्रुप ग्रामपंचायतचं गायचरण 15 ते 16 एकर आहे.
त्याच्यामध्ये आमच्या गावाला प्रत्येक कुटुंबाला 2-2 गुंठ जागा द्यावी किंवा नाही जागा दिली तर 2-2 गुंठे जागा नाही द्यायची तर गावाचं पुनर्वसन भाज्याचं केलं तसं आमचंही करावं. बापणासाहेब मंत्री होते आणि मी त्या काळात सरपंच होतो. त्या काळात मी बापणा साहेबांना सुद्धा विनंती केली होती का साहेब तुम्ही तरी आमच्या याचं हे करा. तर ते काय म्हणले का ही महाराष्ट्र शासनाला जागा हे झालेली आहे तर त्याच्यामुळे तुमचं होईल काम, बरं थोडा वेळ लागेल. त्याच्यानंतर अनेक सरपंच झालं पाठीमागं, प्रत्येकाने अनेकांनी ताकद लावून काम केलं. मी माजी सरपंच म्हणून आता या ताजेगावचं माजी सरपंच रमेश भिकाजी सुतार आणि मी सतत आज गेली 95 सालापासून मी या ताजे गावामध्ये माझ्या गावचं गाव पण राखण्याचं काम करतो आणि माझ्या एरियामध्ये एकूण की आता पहिली 53 लोकांचा नोटीस होतं, आता एकूण 62 ते 65 लोक झालेली कुटुंब वाढलेली आहे आणि सर्व कुटुंबांना ही विनंती करून काल आम्ही पोलीस पाटील आणि आम्ही सगळे 5-7 जण सगळ्यांची नावं यादीला घेतली आणि यादी घेऊन प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्यांच्या सह्या केल्या आणि सह्या करून आज आम्ही रात्री मीटिंग केली. का मीटिंगमध्ये सर्वांना हे केलं का मी सगळ्यांना बोललो का आम्हालाही बोलता येतं पण तुम्ही सध्या मीडियाच्या समोर मीडियावाले आल्याच्या नंतर प्रत्येकाने बोलावं का आमच्या कुटुंबाचा प्रश्न आहे. आज ही 60 कुटुंब आहे. या 60 कुटुंबामध्ये काही कुटुंबामध्ये 5 माणसं आहे, काही कुटुंबामध्ये 11 आहे, काही 12 आहे, काही 15 माणसाचं सुद्धा कुटुंब आहे. आता पोलीस पाटील आमचे त्यांच्या कुटुंबाचं मोठं कुटुंब आहे आणि का आमचं सुद्धा कुटुंब, माझ्या कुटुंबामध्ये सगळे 21 माणसं आहे. 21 माणसाचं आमचं हे मोठं कुटुंब आहे आणि शासनाने लवकरात लवकर, मी परवा दिवशी तहसीलदार होते, नायब तहसीलदार होते, साहेब होते, ग्राम अधिकारी होता, तलाठी भाऊसाहेब होते आणि पोलीस पाटील होते. मी सगळ्या आमच्या गावच्या सरपंच होत्या, त्या सरपंचांना पण विनंती केली त्या ताई तुम्ही 2 वर्षापासून ठराव देताय तर आताच्या लवकर ठराव द्या आणि हा ठराव दिल्याच्या नंतर या कुटुंबाचं भलं करण्याचं काम आपल्या हातून चांगलं व्हावं आणि तुम्हाला जे पुण्य होईल हे सुद्धा मी पाटलांच्या समोर त्यांना बोललेलो आहे. आणि माझी एकच शासनाला विनंती आहे का शासनाने आतापर्यंत जे केलं नाही ते करण्याचं काम लवकरात लवकर करावं. मी ताजे इथला रहिवासी आहे. आता ही दरड जी कोसळली त्याच्या आधी पण शासनाने आम्हाला फक्त नोटिसा दिल्यात. जे माळीण दुर्घटना झाली तेव्हापासून शासन फक्त नोटिसा देते, अंमलबजावणी तर काहीच नाही. आम्हाला नाही निवारा दिला, जागा दिल्या, घरं दिली, फक्त ते कागदोपत्री नोटिसा देतात. हो, माळीण दुर्घटनेनंतर नोटिसा आम्हाला देतात दरवर्षी. त्यानंतर आम्हाला पुनर्वसनासाठी जागा दिली नाही, घरकुलं दिली नाही. आताही आम्हाला फक्त काय करतात, तात्पुरता कुठं निवारा देतात, तात्पुरत्या स्वरूपातला उचलून नेतात. 2 दिवस थांबा, आम्ही जाणार कुठं आणि खाणार काय? 2 दिवसांनी काय 4 दिवसांनी आमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. हा, माळीण दुर्घटना झाली तेव्हा या डोंगराचं सर्वेक्षण केलंय, तेव्हाही सगळं त्यांनी पाहणी केली. आताही अधिकारी येतात, पाहणी करतात, निघून जातात, नोटिसा देतात. स्थानिक लोकप्रतिनिधीकडे यांचा कधी तुम्ही पाठपुरावा केला? आम्ही स्थानिक प्रतिनिधी पण आम्ही सगळे प्रयत्न करतो यासाठी, पण शासन दरबारी याची काही अंमलबजावणीच होत नाही. आमची शासनाची आहे की आमचं कायमस्वरूपी कुठेतरी स्थलांतर करावं, आम्हाला एक हक्काचं घर द्यावं, जेणेकरून हा जो भाग आहे याची काही गॅरंटी नाही. हा जो डोंगर भाग आहे याची काही गॅरंटी नाही, भविष्यात कधी काही होऊ शकतं. पाऊस जोरात आला की आम्हाला भीती वाटते. आणि त्यांची जी दुर्घटना झाली अशी दुर्घटना आमच्या इथे होऊ शकते, त्याची काही शाश्वती नाही ना. शासनाला आम्हाला एवढीच विनंती आहे की आम्हाला गाय चरणमध्ये आमचे जे आहे तिथं आम्हाला एक हक्काचं त्यांनी निवास द्यावं, म्हणजे घरकुल योजना आम्हाला द्यावी, जागा द्यावी, का जे काय असेल ते आम्हाला त्यांनी कागदोपत्री क्लिअर करून द्यावं. आपण जर पाहिलं तर आता मावळ तालुक्यामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसापासून जो पावसाने हाहाकार माजवला आहे, त्या हाहाकारामध्ये जवळपास मावळ तालुक्यात बऱ्याच ठिकाणी दुधवरे असेल, पाटण असेल, भाजी असेल किंवा ताजे असेल, तर या ठिकाणी ताज्या गाव ग्रामस्थांशी आपण चर्चा केली, त्यांच्याशी बोलत त्यांच्या व्यथा आपण जाणून घेतल्यात. तर आपण जर माझ्या मागे जर तुम्ही पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही दरड कोसळलेली आहे आणि ही दरड कोसळत असताना कसल्याही प्रकारचं संरक्षण याला नाहीये. जवळपास 50 ते 70 कुटुंब इथं वास्तव्य करत आहे. याकडे कोणतेही प्रशासन किंवा कोणताही लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीये. तर लोकांची हीच मागणी आहे की हा जो प्रकार जो घडतोय, गेल्या 8 वर्षापासून हा जो प्रकार घडतोय, तर आम्हाला नियोजितपणे गावाच्या गायरानामध्ये आम्हाला घरं द्यावीत, नियोजित आम्हाला घरकुल बांधून द्यावं.
आणि आमची नियोजितपणे पुनर्वसनची सोय करावी. मावळ परिसरासाठी सुभाष भांडे सोबत मनोज मोरे, ताजे.